नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक बोधकथा गोष्ट घेऊन आलेली. त्या गोष्टीचं नाव आहे उंदीर बाळ हरवले. कुणाचं बाळ हरवले? उंदराचं बाळ हरवले. पण गोष्ट चालू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर चला आपली आजची गोष्ट चालू करू. उंदीर बाळ हरवले. खूप छान गोष्ट आहे मुलांनो, लक्षपूर्वक ऐका बरं का. उंदीर बाळा आपल्या बिळात गाढ झोपी गेल्यानंतर उंदीराई खाण्याचं काही बाई आणण्यासाठी बिळाबाहेर पडली होती. उंदीराई अजून 10 पावलंही पोहोचली नसेल तेवढ्यात उंदीर बाळाची झोप झाली देखील. उंदीर बाळ झोपेतून उठून पाहतो तर काय, आई कुठे दिसेना. त्याने बिळातून हळूच डोकं बाहेर पाहिलं. आई दिसते का? पण छे, आई काही दिसले नाही. उंदीर बाळ हळूहळू टुनटुन उड्या मारत बाहेर पडले. बिळाबाहेरचं जग उंदीर बाळाला मुळीच ओळखीचं नव्हतं. पण आई हवी होती ना, म्हणून आईच्या शोधात बिळाबाहेरच्या सुरक्षित जगात आईच्या शोधात निघाला. त्याला आपल्या बिळासमोर फुलाचे मोठे शेत दिसलं. तो त्या शेतात तुरु तुरु निघाला. त्याला खूप मजा वाटत होती. तो उंदीर बाळ बाहेरच्या जगाकडे कुतूहलाने बघत होता. शेतात फिरता फिरता त्याला आईला शोधण्याचा विसर पडला आणि तो दूर दूर पुढे चालत गेला. फुलांच्या शेतात त्याने एक एक फुल निरखून पाहिले. त्या फुलात मधमाशीमध्ये मध पीत गुणगुणत बसली होती. उंदीर बाळाला मधमाशीला बघून नवल वाटलं. ती ही मधमाशी काय बरं करते? फुलात बसून उंदीर बाळाने ते बघण्यासाठी चक्क फुलात तोंड घातलं. तेवढ्या त्या मधमाशीने उंदीर बाळाच्या नाकावर झेप घेतली आणि जोराने डंक मारला. उंदीर बाळाच्या नाकावर उंदीर बाळाला कळवळून वेदना झाल्या. तो खूप घाबरला. डंक केलेल्या जागेत प्रचंड आग आणि ठणका लागली होती. उंदीर बाळ जोर जोरात रडू लागला. आईला हाका मारू लागला. फुलांच्या शेतात उड्या मारत दिसेल तिथून वाट काढीत पळत सुटला. पळून पळून दमला तरी त्याला आपलं घर काही दिसेना. उंदीर बाळाला घर दिसणार कसं? तो घराचा रस्ता विसरला होता. आता मात्र तो जास्तच घाबरला. मोठ्यानं गळा काढून रडू लागला. आईला हाका मारू लागला. उंदीर आईने दुरूनच आपल्या उंदीर बाळाचा आवाज ओळखला. उंदरही घाबरी घुबरी आवाजाच्या दिशेने पळत सुटली. कुठे आहेस माझा राजा, तू कुठे आहेस? उंदीर बाळाने हे आईचा आवाज ओळखला. तो आईच्या आवाजाच्या दिशेने धावत सुटला. लाडीकपणे धावत पळत सुटला थेट आईच्या मिठीतच. आईना ती प्रेमाने जवळ घेतलं. आईने त्याला मधमाशीने डंक केलेल्या नाकावर मायेने हात फिरवला. मग आई चक्क रागावली आणि ताकीद दिली, आता परत एकट्याने कुठेही जायचं नाही. बरं बाळा, तू अजून लहान आहेस. तू हरवला असता तर. पहा, उंदीर बाळ हरवलं होतं का नाही. आईचा शोध घ्यायला गेलं. त्याला वाटलं हे जग खूप छान आहे, मी काय हरवणार नाही. पण त्याला फिरता फिरता भानच राहिलं नाही की आपण कुठे चाललोय, आणि तो हरवला. पण त्याला त्याची आई मिळाली. मुलांना आजची कथा आवडली का? कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.